गुड मॉर्निंग गाईज. तर आज मी आवरत आहे फटाफट. मी मम्मीच्या इकडे झोपले होते कारण की ना आज मला बसने जायचं आहे बघा, त्यामुळं त्यासाठी मी पटपट दूध तापवायला ठेवलं बरं की मला चहा ठेवला तर मग दुकान बंद होतं मम्मीचं, त्यामुळं आम्ही बाहेरून आणलं दूध. मग फटकन दूध बॅग फोडली, पटापट चहा ठेवला, म्हटलं पटकन काम आवरा आणि निघा कारण की आपल्याला जे स्वयंपाक पण बनवायचा आहे. तोपर्यंत मी पनीर खात होते रात्रीचं राहिलेला, मला खूप आवडतं पनीर त्यासाठी. मग नंतर चहा ठेवल्यानंतर फटाफट स्वयंपाक केलं, एका साईडला पाणी तापवलं आंघोळीसाठी आणि मग अमोलला पण आवरायला सांगितलं बरं, पण त्याने काही आवरलं नाही. मग मी माझं आवरलं, कपडे चेंज केले आणि जेवण करत होते. तर जेवण करायला बसले बरं. जेवण केल्यानंतर मग अमोल मला नेऊन सोडणार होता आणि मागून जयसला आणि याला बघा हे आमच्या बॅग कशा पॅक केलेल्या आहेत. आम्ही एवढा राहाडा पडला होता घरात मम्मीच्या इथे. मग निघालो आम्ही, सिडकोला बसलो बरं. सिडकोला पोहोचायला कमीत कमी स्कूटीवर 15 मिनिट लागले बरं आम्हाला. मग नंतर राज आणि जयसला घेऊन येणार होता अमोल मागून. ती बघा माझी किती बॅग जड आहे, हॅवी. मग नंतर आम्ही बस शोधली बरं. मग आलो बस स्टँडवर. हे बघा पहिल्यांदा मी लालपरी बघितली बरं आणि फर्स्ट टाईम मी माझं ट्रॅव्हल करत आहे माझ्या मुलांना घेऊन, म्हणजे लाईफमध्ये एवढं 27-28 वर्षात कधीच पप्पाने आम्हाला एकटीला येऊ दिला नाही त्यासाठी आणि माझ्या हस्बंडनं पण. मग नंतर आहे ना मस्तपैकी मी उतरले बरं. तिथं वेट करत होते राजनजयचं कधी येतात राजनजय, आणि मी बघा बॅकग्राऊंड मागचं. मग नंतर आहे ना तिकीट म्हणजे समोर पब्लिक पण बघा किती जाती आहे. एवढी पब्लिक रोज तर करोडोनी बहुतेक आहे ना ट्रॅव्हल करत असेल बरं पब्लिक. त्यानंतर मी आहे ना तिकडे गेली विचारायला की बाबा बस कधी येणार आहे काय आहे. नंतर प्रॉपर विचारायला ते म्हटलं एक 10 मिनिटात येईल बस. मी म्हटलं ठीक आहे. आणि बसचं तर काय सांगू गाईस तुम्हाला, बसची लय वाट लागली. फर्स्ट टाईम ट्रॅव्हल केल्यानं मला कमीत कमी माझ्या 500-600ला चुना लागला बरं माझ्या याला. ते विचारल्यानंतर आहे ना 10 मिनिट येणार आहे. मग आम्ही बसची वाट बघत बसलो बरं. मग बस आली. त्याच्यानंतर मी राजला, एवढी गर्दी होती, राजयला माझ्यासमोर घेतलं. राजयला म्हटलं की ना तुम्ही पुढं जा, मग पटकन जा आणि जागा पकडा आपल्याला. मग राजय एवढं चेंबाचेंबीमध्ये जयस मला म्हणतो मम्मी दबलो ना गं मी प्लीज लवकर पाठवण्यात. आणि राजला मग मी पाठवलं बरं कसं तरी, कारण की आम्ही समोरच उभं होतो आणि त्यानंतर आहे ना आम्ही फायनली जागा पकडली, मी पकडली आणि राजला पण मस्त एकदम छान जागेवर बसवलं. आणि आता इथेच आपला व्लॉग खतम होतो. धन्यवाद.